रेल्वे स्थानकातली भीषण आगीची बातमी। रेल्वे स्थानकातल्या केकच्या दुकानाला ही आग लागलेली आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या केकच्या दुकानाला ही आग लागली। या दृश्यांवरून आपल्याला दिसते ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, मात्र अचानक आतमध्ये ही आग भडकली। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। चर्चगेट रेल्वे स्थानकातली ही दृश्य पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। पद्मेश, सध्याची काय स्थिती आहे? आग नियंत्रणात येतेय का? अर्धा तासापूर्वी चर्चगेट स्टेशनवरती हे जे केक शॉप तू माझ्या मागे बघतेस त्याला आग लागली। जवळपास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्याला जे स्थानिक आहेत त्यांनी दिली। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या इथे घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्या, त्यामुळे कुठेतरी एक मोठी जीवितहानी व्हायची जी वाचली। आपण तू माझ्या दृश्यामध्ये पाहू शकतेस, आग विझवायचं काम ते जे अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते करतायत। आग पुन्हा एकदा भडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कुलिंग ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। जी ही आग या बेकरीला लागली, हे जे केक शॉप आहे त्याला लागली, त्याच्याच बाजूला असलेलं एक फूड शॉप आहे त्याला देखील ही आग लागली। आता कुठेतरी आग कुलिंग ऑपरेशन जे अनेक जे कर्मचारी आहेत, अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत ते कुठेतरी करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं ही जी वेळ आहे ही कुठेतरी संध्याकाळची वेळ, अनेक जे नागरिक आहेत ते कुठेतरी घरी जात असतात। चर्चगेट स्टेशन जर पाहिलं तर खूप वर्दळीचं स्थानक आहे, त्यामुळे महत्त्वाचं स्थानक असल्याचं पाहायला मिळते। अर्ध्या तासापूर्वी जी आग जेव्हा लागली तेव्हा स्थानिकांनी ताबडतोब मुंबई फायर ब्रिगेडला कॉल केला। फायर ब्रिगेडचे अनेक बंब सध्या घटनास्थळी दाखल झालेले। मुंबई पोलीस असेल, आरपीएफ असेल, ते घटनास्थळी दाखल झाल्यावरती अनेक जे नागरिक होते। सध्या असं आपण म्हणू शकतो पद्मेश की